महाबळेश्वर म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर हिल स्टेशन आणि ह्याच महाबळेश्वर पासून अगदी 28 किलोमीटर दूर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणजेच तापोळा कोयना डॅमचं बॅक वॉटर जे की आपल्या महाराष्ट्रातील 103 मीटर पर्यंत पसरलेलं सगळ्यात मोठं कोयना डॅम बॅक वॉटर आहे आणि या कोयना डॅम बॅक वॉटरला शिवसागर लेक सुद्धा म्हटलं जातं। तिन्ही बाजूला पाणी, सुंदर अशी झाडी, निसर्गरम्य वातावरण असलेल्या ह्या ठिकाणी वसले आपलं तापोळा। ह्या जागेच्या थंड वातावरणामुळे व सुंदरतेमुळे तापोळ्याला मिनी काश्मीर सुद्धा म्हटलं जातं आणि ह्याच तापोळा म्हणजेच आपल्या मिनी काश्मीर पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे सुंदर शिवसृष्टी रिसॉर्ट। जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन स्टेकेशन घेऊन आली आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणजेच तापोळा आणि तापोळा जवळ ना मस्त मी एक तुमच्यासाठी ना लक्झुरियस बट बजेट फ्रेंडली एक स्टेकेशन शोधून काढलंय। आणि तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच ठिकाणी आपण स्टे करतो पण ते फक्त आपल्याला राहण्यासाठी एक रूम प्रोव्हाइड करतात, पण इथल्या रूम्स तर प्रोव्हाइड करतातच, पण त्यासोबत ना रूम सोबतच ह्यांच्या पॅकेज सोबत तुम्हाला ना मस्त सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि त्याच सोबत ना इव्हनिंगचं स्नॅक्स, संध्याकाळी बोन फायर, मुलांसाठी खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया, इव्हन ना कपलसाठी सुद्धा भरपूर इथे ऍक्टिव्हिटीज आहेत, इंडोर गेम्स आहेत, त्याचसोबत ना बऱ्याच वॉटर ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत, स्विमिंग पूल आहे आणि ना खूप 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 काही आहे। मी तरी हे ना ह्यांचं बजेट म्हणजे ह्या बजेटमध्ये इतकं सगळं देतात हे बघून ना मी इतकी इम्प्रेस झाली की मी 2 दिवसाचा स्टे ऑलरेडी बुक केलाय आणि म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिली सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून कधी तुम्ही महाबळेश्वरला आलात तर हा स्टे मिस नको व्हायला। तर चला आता इथेच काही बोलत बसत नाही, तुम्हाला सगळं दाखवते, चला जाऊया। तापोळा म्हणजेच आपल्या मिनी काश्मीरमध्ये स्टेकेशन तर भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात आम्हाला आवडलं ते म्हणजे शिवसृष्टी रिसॉर्ट, जे की अतिशय सुंदर आणि ह्याचे रिव्ह्यू सुद्धा खूप छान होते। इथे आम्ही 12 वाजता चेक इन केलं आणि त्याचसोबत तुम्हाला ना स्टार्टिंगला भला मोठा पार्किंग एरिया मिळेल, जिथे तुम्ही तुमची 2 व्हीलर, 4 व्हीलर, इव्हन मोठ्या गाड्या सुद्धा पार्क करू शकता। खूप मोठी स्पेस आहे। त्याचसोबत इथे एंटर करताच इतकं छान थंड वातावरण, चारी बाजूला झाडी, मस्त तो थंड वारा, खरंच खूप सुंदर होतं हे रिसॉर्ट। इथे स्टार्टिंगला तुम्हाला जागोजागी वेगवेगळे सेल्फी पॉइंट म्हणा किंवा तुम्हाला बसण्यासाठी बाकडे, वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे, असं खरंच खूप सुंदर त्यांनी केलेलं होतं। आणि इथला स्विमिंग पूल तर बघा भला मोठा होता, त्याचसोबत खूप नीट आणि क्लीन होता, जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच स्विमिंग करू शकतात। त्याचसोबत शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमचं ना स्वतःचं असं छान मस्त भलं मोठं रेस्टॉरंट देखील आहे आणि हे रेस्टॉरंट बघून छान असं जुन्या काळातले जे हॉटेल्स वगैरे असायचे ना, एकदम साधी सिंपल अरेंजमेंट आणि त्याच्याच बाजूला इथे ना अजून झोके, लहान मुलांसाठी सीसॉ म्हणा किंवा घसरगुंडी, असं बरंच काही ठेवलेलं होतं। आणि आमची अॅनिव्हर्सरी होती त्यामुळे आम्ही इथे 2 दिवसाचा स्टे बुक केलेला आणि प्रवास करून इतकी जास्त भूक लागलेली, म्हटलं चला हॉटेल नंतर एक्सप्लोर करूया, पहिले जेवणावर ताव मारूया। आणि मंडे असल्यामुळे आम्ही इथे व्हेज जेवण ऑर्डर केलं होतं आणि जेवणामध्ये छान 2 भाज्या, खीर होती, डाळ, चपाती आणि हे सगळं जेवण अनलिमिटेड होतं, जे की हॉटेलच्याच पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे। जर तुम्हाला इथे जेवायचं नसेल तर तुम्ही त्यांना सांगा, तसे ते पैसे कमी करतात। आणि ट्रस्ट मी, इथली पनीरची भाजी तर इतकी छान होती ना, त्याचसोबत डाळ, बाकीचे जे लोणचं वगैरे होतं ना, खूपच टेस्ट छान होती, सगळ्याची पोट भरून जेवलो आम्ही। आणि पोटभर जेवल्यानंतर झोप येत होती, मात्र म्हटलं चला रूम्स खूप छान दिसत आहेत, पहिले रूम्स एक्सप्लोर करूया, त्यानंतर आरामाचं बघूया। आपण जेव्हा रिसॉर्टमध्ये एंट्री मारतो ना, तुम्हाला स्टार्टिंगला ज्या क्यूट 4 ते 5 रूम दिसतात ना, त्यांना कॉटेज रूम असं म्हटलं जातं। त्यांचे रेट ना तुम्हाला 1850 पर पर्सन आणि कपलसाठी 4500 असे काहीसे आहेत आणि सीझननुसार थोडेफार चेंज होतात, जास्त पण काही चेंज होत नाही इतके। आणि अकॉर्डिंग टू रेट रूम खरंच खूप जास्त नीट, क्लीन आणि स्पेशियस होत्या। ह्या रूममध्ये तुम्हाला 2 बेड, एक टीव्ही, छान असे एक कपाट सुद्धा मिळेल। त्यानंतर वळूया आपल्या सेकंड कॅटेगरीच्या रूमकडे, ते म्हणजे डिलक्स रूम। आणि हे बघा छान असं ग्राउंड फ्लोअरला त्या रूम आहेत, म्हणजे तुम्हाला समोरून बघितलं ना तर कळणारच नाही की इथे खाली पण रूम आहेत।
पण आहेत. 4 ते 5 रूम आहेत खाली सुद्धा आणि या रूम डिलक्स रूम आहेत, ज्यामध्ये तुम्हाला छान असे 2 बेड मिळतील. इथे सुद्धा 2 बेड आहेत. बऱ्याच हॉटेलमध्ये आपण बघतो एकच बेड असतं, पण इथे 2 आहेत आणि खरंच रूम्स ना इतक्या जास्त लक्झुरियस आणि मोठे होत्या ना, असं वाटत होतं 5-6 माणसं आरामात राहतील. आणि वॉशरूम सुद्धा खूप नीट, क्लीन आणि एकदम स्पेशियस होतं. अँड लुक ॲट दिस यार, इतक्या क्यूट रूम. ह्याला डिलक्स म्हणण्यापेक्षा सुपर डुपर डिलक्स म्हटलं तरी चालेल. हे बघा ना, इतका छान 2 बेड होते आणि गाद्या आणि उशा तर इतक्या सॉफ्ट होत्या. त्याच समोर ना बेडच्या समोर छान असे TV युनिट, त्याखाली ना स्टोरेज टेबलसुद्धा होते. तुमचं काही सामान असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि ह्या रूमला होती मस्त अशी बाल्कनी. ओ माय गॉड, इतका छान वारा येत होता ना इथून. हे बघा, इथे सुद्धा त्यांनी टेबल, चेअर ठेवलेत, जिथे बसून तुम्ही कपल टाईम मस्त एन्जॉय करू शकता. आणि ह्याच्यातून दिसणारा जो व्ह्यू होता ना, वा वा, मस्त केळीच्या बागा होत्या बाजूलाच आणि छान असा व्हॅली व्ह्यू दिसत होता इथून. आता जर या डिलक्स रूमच्या चार्जेसबद्दल बोलायचं झालं तर 2200 रुपये पर पर्सन. त्याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 लोक आरामात राहू शकता. आणि जर 3 शेअरिंग असतील तर 2500 रुपये. त्याचसोबत कपलसाठी ना 5000 रुपये चार्जेस आहेत. आता वळूया थर्ड अँड लास्ट कॅटेगरी आणि माझी पर्सनल फेवरेट रूम, ती म्हणजे सुपर डिलक्स. आम्ही 2 दिवसासाठी हीच बुक केली होती बिकॉज त्यांनी जेव्हा आम्हाला फोटो पाठवले ना, फोटोमध्येच इतकी रूम सुंदर दिसत होती, त्याचसोबत कलर कॉम्बिनेशन, आणि आम्हाला प्रचंड आवडली ही रूम. म्हटलं चला हीच बुक करूया 2 दिवसांसाठी. आणि ही रूम का बुक केली ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. फर्स्ट म्हणजे हे बघा, इथलं वॉशरूम इतकं लक्झुरियस होतं ना, पैसे दिले त्यापेक्षा असं वाटत होतं त्यांनी काहीतरी एक्स्ट्रा आपल्याला दिलं आहे. प्रॉपर असं सगळं वॉशरूम इतकं स्पेशियस होतं ना, रूमपेक्षा तर वॉशरूमच मोठं होतं आणि नीट क्लीन होतं त्यातल्या त्यात. आणि वॉशरूमचा बेस्ट पार्ट म्हणजे हा बघा कर्टन, ज्यातून ना आपल्याला आतून सगळा बाहेरचा छान असा व्हॅली व्ह्यू दिसत होता रूममधून. हा छान असा खिडकी बाहेरून दिसणारा व्हॅली व्ह्यू एन्जॉय करत तुम्ही छान बाथ घेऊ शकता. आणि हो, आतून बाहेरचं दिसतं, मात्र बाहेरून आतलं काहीच दिसत नाही, फिकर नॉट. ह्या सुपर डिलक्स रूममध्ये सुद्धा तुम्हाला 2 बेड, छान असे फॅन, त्याचसोबत TV युनिट, भलं मोठं कबर्ड, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे स्टोअर करू शकता. आणि हो, जर तुम्हाला AC एक्स्ट्रा हवी असेल ना तर 800 रुपये चार्जेस एक्स्ट्रा पेड करावे लागतात. पण ACची तशी काही गरज पडत नाही, इवन फॅनची सुद्धा गरज पडत नाही बिकॉज इतका वारा थंड आणि खूप थंडी वाजते इथे. अँड लुक ॲट द गॅलरी यार, इतकी भली मोठी होती. त्याचसोबत इथे ना त्यांनी छान टेबल, 2 चेअर ठेवलेले. इथे बसून तुम्ही ना मस्त संध्याकाळचे स्नॅक्स सुद्धा एन्जॉय करू शकता, तुमचा कपल टाईम एन्जॉय करू शकता. आणि इथून दिसणारा व्ह्यू ना इतका सुंदर आहे ना राव, म्हणजे इथे तुम्ही उभं राहून फोटोज, व्हिडिओज, रीलसुद्धा बनवू शकता. हे बघा ना, गॅलरी मोठी तर आहेच, पण त्याचसोबत इथून दिसणारा हा क्यूट व्ह्यू तर अजिबात मिस नाही करू शकत तुम्ही. आणि रूम एक्सप्लोर केल्यानंतर खूप दमायला झालं, म्हटलं चला थोडासा आराम करूया. आणि आराम केल्यानंतर आम्ही इव्हनिंगच्या टाईमला आलो. मस्त इथे त्यांनी ना चहा, दूध असं सगळं ठेवलेलं आणि आम्ही ना मस्त गरमागरम कांदा भजी एन्जॉय केली, जी की त्यांच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. हां, तुम्हाला काही एक्स्ट्रा हवं असेल ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता, त्याचे चार्जेस वेगळे लागतील. जर तुम्हाला कांदा भजी व्यतिरिक्त ना काही एक्स्ट्रा हवं असेल तर त्याच्यामध्ये ना फ्रेंच फ्राईज, स्माइली असं बरंच काही बटाटा भजी इन्क्लूड आहे. सो त्याचे चार्जेस वेगळे पेड करून तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकता. सगळ्याची टेस्ट छान आहे. तर जसं की मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं, आम्ही जे हॉटेलमध्ये आहे ना शिवसृष्टी, त्याच्यामध्ये इथेच जवळ एक असं लेक आहे मोठं, तर त्याच्यात ना बोटिंग आणि असं 1-2 प्रकारचं जे आहे ना ते फ्री आहे, म्हणजे पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे. तर आता आम्ही निघालो बोटिंग करायला. तुम्ही बाईक पण घेऊन जाऊ शकता, पण आम्ही निघालो आहे मस्त चालत. 15 मिनिटाची ट्रेकिंग आहे. तो म्हटलं चला चालत जाऊया मस्त. म्हणजे जी आपली दुसरी बोट असते ना त्याच्यासाठी काहीतरी चार्जेस आहेत, पण 1-2 प्रकारच्या ज्या राईड आहेत ना त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजे पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेत. तर चला जाऊया आता, बघूया. मी रोड दाखवते आधी तुम्हाला. हे बघा, खतरनाक रोड आहे. ह्या रोडवरून गाड्या नाही, दुसऱ्या रोडने गाड्या जातात ॲक्च्युली. तो रस्ता चांगला आहे, पण म्हटलं 15 मिनिटाचा आहे तर चालत जाऊया. पण रस्ता बघा कसला जबरी, एकदम जंगलातून जातोय. एकटी तर मी जाऊ शकत नाही इतक्या रात, म्हणजे आत्ता तरी 4:30 वाजलेत, पण संध्याकाळी 7-8च्या नंतर एकटी नाहीच जाऊ शकत मी. भयानक आहे एकदम रस्ता. आणि इथून ना रस्त्यात जातानाच मस्त स्ट्रॉबेरी फार्म दिसलं आहे. आय थिंक इथे परमिशन घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊन ना फ्रेश स्ट्रॉबेरी प्लगसुद्धा करू शकता, पण आम्ही कालच घेतलेत मॅप्रो गार्डनमधून, त्यामुळे ते अवॉइड करून परत आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या वाटेकडे. आलो आहे अर्धा रस्त्यात, अजून मॅक्सिमम 10 मिनिटं लागतील.
पण रस्ता थोडासा ना असा जंगलातून जातो एकदम, त्याच्यामुळे एकटे येऊ नका जरी येत असाल तरी. आणि उद्या आपण तापोळा वगैरे सगळं कव्हर करणार आहोत. आज जरा म्हटलं आराम करूया हॉटेलमध्ये. हे बघा रस्ता किती बेकार आहे, मुलांच्या हात अजिबात सोडू नका. आणि हो, इथे बोटिंगसाठी सुद्धा टाईम आहे हा, संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत. 6च्या नंतर इथे बोटिंग बंद होतात, त्यामुळे 4 ते 6च्या दरम्यानच जाऊन या. हा, थोडंसं ऊन असतं पण ठीक आहे, त्यावेळी तितकी जास्त गर्दी सुद्धा नसते. चला, भारी वाटतंय ना राव. म्हणजे आता संध्याकाळचे 4:30-5 वाजले, थोडंसं ऊन आहे. आणि म्हणजे काल आता समजा 24-25 सॅटर्डे संडे आल्यामुळे ना इथे जास्त गर्दी होती, त्यामुळे बोटिंगला इथे 15-20 मिनिटं मिळत होती. पण आज 26 जानेवारीला आम्ही इथे आलोय, तर इतकी जास्त काही गर्दी नाहीये. तर तुम्ही 25-30 मिनिटं, अर्धा तास बोटिंग आरामात करू शकता. आता आम्ही ना गेले 15-20 मिनिटापासून बोटिंग करतोय आणि इतकं छान वाटतंय, वातावरण इतकं मस्त आहे ना. आमचा रियान सुद्धा खूप एन्जॉय करतो इथे. तर जी स्पीड बोट आहे ना त्याच्यासाठी काहीतरी चार्जेस आहेत. आणि आमच्या हॉटेलच्या पॅकेजमध्ये ना ही पायंडल बोट जी आता आम्ही घेतली आणि कायाकिंग, या 2 गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजे पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. तर आता आम्ही ही पायंडलवाली बोट घेतली आहे बिकॉज कायाकिंगमध्ये दोघंच बसू शकतो, तर रियानचा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे मग आम्ही ही बोट घेतली आहे. सो आता रियान पण मस्त एन्जॉय करतोय आमचा. सी यू. आणि बोटिंग करून परत रिसॉर्टवर आल्यानंतर ना इथे छान आम्ही फ्रेश झालो रूमवर जाऊन. त्यानंतर ना इतकं फ्रेश वाटत होतं बोटिंग करून आल्यानंतर. आणि जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतील ना असे भरपूर इंडोर गेम्स आहेत. तर आम्हाला इथे ना बॅडमिंटन खेळायची खूप इच्छा होत होती, बरेच दिवस झालं खेळलो नव्हतो, त्यामुळे अहो आणि मी मस्त बॅडमिंटन एन्जॉय केलं. रियाने ट्रॅम्पोलिन म्हणा, सी सॉ, ते मेरी गो राऊंड, असं भरपूर काय काय एन्जॉय केलं. आणि खरंच इथे कपल्स म्हणा किंवा जर तुम्ही एकटे येत असाल फ्रेंड्स फॅमिलीसोबत ना, हा स्पॉट परफेक्ट आहे त्यांच्यासाठी. आणि इतके सगळे इंडोर गेम्स घेऊन आम्हाला लागलेली प्रचंड भूक. म्हटलं चला रेस्टॉरंटमध्ये जाऊया. आणि छान इथे ना हे बघा नॉनव्हेज सेक्शनमध्ये छान चिकन मटन होतं, पण सोमवार असल्यामुळे आम्हाला खायचं नव्हतं. मग गेलो व्हेज सेक्शनकडे. आणि व्हेजमध्ये सुद्धा डाळ तडका, राईस, चपाती, 2 प्रकारच्या भाज्या, सॅलाड, असं बरंच काही होतं. आणि टेस्ट खरंच खूप छान होती. आणि हे रिसॉर्ट सकाळी जितकं सुंदर दिसतं त्यापेक्षा सुंदर रात्री दिसतं. छान असं लाइटिंग, रोषणाई केलेली. आणि त्याचसोबत इथे तुम्ही संध्याकाळी बसून ना मस्त बॉनफायर सुद्धा जेवल्यानंतर एन्जॉय करू शकता. आपल्यासोबत आहे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमचे ओनर, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार मॅम. तुमचं नाव? माझं नाव दीपक भोपळे. ओके. आणि आपल्याला जर कोणाला इथे यायचं असेल व्हिडिओ बघून, तर कसं येऊ शकतात महाबळेश्वरवरून? मॅडम, महाबळेश्वरहून येण्यासाठी 2 टाइप्स आहेत. जर तुम्ही ओन कार घेऊन येणार असेल तर काही प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही कार घेऊन येणार नसेल, बाय बस येणार असेल, तर तुम्ही महाबळेश्वरहून टॅक्सी करून येऊ शकता. किंवा दुसरी गोष्ट, तुम्ही बस न आला तर आम्ही एक बस स्टॉप आहे तिथून आम्ही पिकअप करतो तुम्हाला. ओके ओके. आणि काय सांगाल, म्हणजे कल्पना कशी सुचली? कारण तुमचं रिसॉर्ट इतकं सुंदर आहे, म्हणजे फ्रेंड्स म्हणा, फॅमिली, कपल्सला टाइम स्पेंड करण्यासाठी छानच आहे. तर काय सांगाल, कशी कल्पना सुचली? की म्हणजे मॅडम, हा आमचा तसा भाग दुर्लक्षित भाग आहे. हो. इथं रोजगाराच्या वगैरे संधी नाहीत. बरोबर. आणि आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्रच आहोत. तर धरण वगैरे झाल्यानंतर इथले बरेचसे रोजगार वगैरे कमी झाले, शेतीचं प्रमाण खूप कमी होत गेलं. मग बाहेर जाऊन काहीतरी जॉब नोकरी करण्यापेक्षा इथं राहून आपल्याला काय करता येईल का, या संकल्पनेतून मग या ह्याचं कन्सेप्टचा एक उदय झाला. आणि त्याच वेळेला ॲग्रो टुरिझम ही कन्सेप्ट जोर धरू लागली होती. बरोबर. तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, आपल्या स्वतःला बाहेर जाण्यापेक्षा इथं रोजगार उपलब्ध होणे, याच्या हिशोबातून ते होत गेलं. आणि काय सांगाल, आपल्याकडे किती प्रकारच्या रूम आहेत तरी?
मॅडम आमच्याकडे 3 ते 4 टाईपच्या रूम्स आहेत. Okay. अगदी बजेट फ्रेंडली पासून ते रॉयल रिच ह्याच्या कस्टमर पर्यंतच्या बेस आहेत. म्हणजे ओके. जर डॉर्मेटरी हॉलची आमची स्टार्टिंग आहे 1650 पासून स्टार्ट होते. तीच आमची जर कॉटेज रूमची जर पाहिली तर कपलसाठी 4500, 5000, 6000 अशा 3 कॅटेगरीज आहेत. ओके. 4 शेअरिंगला जर घेतल्या तर 1850 पर पर्सन, 2200 पर पर्सन, 2500 पर पर्सन. आणि Okay. दुसरी गोष्ट सीझन नुसार सुद्धा याच्यात कमी किंवा जास्त होऊ शकतात जास्त, रेट्स. बरोबर. आणि आपल्या पॅकेज मध्ये काय इन्क्लूड आहे ते म्हणजे? याच्यामध्ये आम्ही तुम्हाला रूम देतो, ती फूड देतो, ऍक्टिव्हिटीज देतो. मग फूड मध्ये लंच, डिनर वगैरे आहे, ब्रेकफास्ट Okay. वगैरे आहे. हम्म. त्याचबरोबर आम्ही कायाकिंग, पॅन्डल बोट अशा बोटिंग राईड सुद्धा पॅकेज मध्ये देतो ओके तुम्हाला. ओके. हा. आणि सीझन वाईज चेंज होतात आपले चेंजेस rates? होत असतात, रेट्सला Okay. चेंजेस होत असतात. आणि कोणाला बुकिंग वगैरे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे ना? कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेच, वेबसाईटलाही आमच्या जाऊन ते करू शकतात. गुगलवर सर्च केलं तरी त्यांना कॉन्टॅक्ट मिळू शकतं. ओके आणि 4.9 हाय रेटेड प्रॉपर्टी आहे तापोळ्यातील. ओके. हो. सो तुम्हाला कोणाला बुकिंग करायचं असेल तर मी सगळ्या डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की एकदा बुकिंग करा. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आम्ही इथे 2 दिवसासाठी स्टे बुक केलेला आणि दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्ह्यू बघा, अप्रतिम होता. म्हणजे अक्षरशः धुकं इतकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. जो डॅम होता, पुढची झाडी झुडपं काहीच नाही. त्यानंतर ना 8, 8:30च्या दरम्यान हा बघा काहीसा व्ह्यू असा दिसतो सुंदर हॉटेलचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यामध्ये मस्त असा झणझणीत मिसळ पाव आणि उपमा होता आणि मला उपमा इतका जास्त आवडला ना, खरंच खूप टेस्टी होता. त्यानंतर तुम्हाला जर ते काही नसेल खायचं ना, तुम्ही वेगळं काही ऑर्डर देऊन पेड करू शकता त्याचे पैसे. आणि दुपारच्या जेवणात छान चिकन थाळी होती आणि रात्री आम्हाला असं काहीतरी हलकं खायचं होतं म्हणून आम्ही बिर्याणी ऑर्डर केलेली. आणि हो, तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे जेव्हा हॉटेल फुल असतं ना, तेव्हा असं बुफे टाईपच जेवण असतं. म्हणजे व्हेज म्हणा, नॉनव्हेज व्हरायटी भरपूर असतात, पण बुफे टाईप. पण जेव्हा हॉटेलमध्ये असं तुम्ही ऑफ सीझनला जाता, 1-2च रूम बुक असताना, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचा मेन्यू सुद्धा त्यांच्याकडून ऑर्डर करून बनवून खाऊ शकता. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही इथे ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशली आलेलो आणि ना केकची ऑर्डरसुद्धा आम्ही इथल्या स्टाफलाच दिलेली. हा, त्याचं वेगळं पेमेंट केलं, पण त्यांनी केक अगदी टाईमावर आणून ना छान असं डेकोरेशनसुद्धा आमच्यासाठी केलेलं. आणि खरंच इथला स्टाफ इतका छान आहेत, ओनर तर चांगलेच आहेत, पण त्याचसोबत इथला स्टाफ इतका हेल्पफुल आहे ना, म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीची अशी कमीच पडणार नाही. खूप ॲनिव्हर्सरी छान सेलिब्रेट झाली आमची. तर मंडळी, नेक्स्ट कधी तुम्ही तापोळ्याला येत असाल ना ट्रिपसाठी, तर शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्पिंगला एकदा नक्की व्हिजिट करा. ह्यांच्या पॅकेजमध्ये ना बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत. म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, इनडोर गेम, आउटडोर गेम, बोटिंग, असं भरपूर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतील अशा भरपूर गोष्टी आहेत. बाकीचे ॲड्रेस अँड डिटेल तर मी कॅप्शनमध्ये देतेच, पण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.